हे बघा देशपांडे सर, नवीन अपडेट देण्यासारखं काहीच नाही आहे. तुमची मुलगी अजूनही कोमातच आहे. यावर काही इलाज आहे? आय एम सॉरी मिस्टर देशपांडे, यावर खरंच काही इलाज नाही. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. सर, सर तुम्ही काळजी करू नका असं सतत म्हणणं योग्य नाहीये, हे कळतंय मला. पण सर तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका ना. काळजी घ्या स्वतःची. जयश्रीताई, माझी दीपू बरी व्हावी यासाठी मी अगदी वाटेल ते करायला तयार आहे. अगदी परदेशात जाईन, कुठूनही खर्च उभा करेल, वेळ प्रसंगी माझी किडनी विकेल आणि पैसे उभे करेन, पण पोरीला बरं करेल. सर, डॉक्टर म्हणतात यावर काही इलाज नाही म्हणून. सर, असा टोकाचा विचार नका करू तुम्ही. सर, मी म्हणालो ना, दीपिका मॅडम ठणठणीत बऱ्या होणार आहे. हो होणार, माझी दीपू ठणठणीत होणार, नक्की होणार. पण कधी? किती वेळा आपण मनाला समजवायचं? सर तुम्ही बसा. सर, मी पाणी घेऊन येतो. नाही नको. कसं आहे, आपण आपली समजूत घालू शकतो, पण इथं तर आपल्या हातात काहीच राहिलं नाहीये. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, संयम ठेवा, संयम ठेवा, सगळं व्यवस्थित होईल. पण नंतर मला कळलं की त्या सगळ्या बोलण्याच्याच गोष्टी आहेत. हरवलेला बाप आहे मी, अजून किती संयम ठेवणार. माझी दीपू इथे डोळे बंद करून पडली. आमच्या दीदीच्या बाबतीत असं झालं, मी काहीच करू शकलो नाही. सानिकाच्या वेळेला सुद्धा मी केवळ बघ्याचीच भूमिका घेतली. सर, सानिका आणि कार्तिक विषयी एक खूप महत्वाची गोष्ट तुमच्या कानावर घालायची आहे. सानिकाच्या बाबतीत काय सांगायचं आहे तुम्हाला? सर, हेच आईला हेच सांगायचंय की ह्या सगळ्या गोंधळात सानिका, कार्तिक कसेही वागले, ते काहीही बोलले तरी त्यांचं बोलणं तुम्ही असं मनावर घेऊ नका. हेच सांगायचंय आईला. हो ना आई? हो सर. दीपूला जरा बघून येतो. हो सावकाश. हो, मला पण एक वडापाव द्या. तुझं भरलं पोट? तू मला इथे एकटीला सोडून कुठे गेला होता? ते मी टपरीवर गेलो होतो ग. टपरीवर? हा. कशासाठी? एकदम नाही, ऍक्च्युली काय माहितीये का, आपली कुठे राहायची सोय होते का हे बघण्यासाठी मी गेलो होतो, पण कुठेच सोय झाली नाही. मी त्या टपरीवाल्याला पण विचारलं. मग काही झाली का सोय? नाही झाली. ऐक ना, आपण हॉटेलमध्ये राहूयात का? हॉटेलवर? पैसे नाही आहेत ग माझ्याकडे. ते तू ना काही कामाचा नाहीयेस. माझ्यावरती काय ओरडते का? तू दीपिकाला ढकललंयस.
तुझ्यामुळे मला शिक्षा मिळाली, माझ्यावरतीच ओरडते. कार्तिक, मला खूप डास चावतायत. पटकन ठरव ना कुठे जायचंय. पैसे पण नाहीयेत माझ्याकडे. एकच ऑप्शन दिसतोय. कुठला? नाही नाही हा कार्तिक, अजिबात नाही. हा देशपांड्यांच्या घरी अजिबात नाही जायचं. अगं सानू, आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये. कार्तिक, काहीतरी दुसरं ऑप्शन काढ ना. ठीक आहे, मग राहू रस्त्यावरती. कार्तिक, मग काय, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे? माझ्यामुळे? मुक्तामुळे झालंय हे सगळं. नको तिकडे पचकली. हो यार, त्या मुक्ताने तर आपल्या दोघांचा गेमच केला. मी ना नाही सोडणार अजिबात. ऐक, आपण तिला नंतर बघू. आधी थोडे दिवस तुझ्या घरी राहायला तर जाऊ. विभू, पण सासूबाईंनी सांगितलंय की घरी सगळं खरं खरं सांगितल्याशिवाय परत यायचं नाही. आता बाबांना सगळं खरं कसं सांगणार रे? ते बघू नंतर. आधी आपण तिकडे जाऊया तर. ठीक आहे, तू जा, रिक्षा बघ. हा, ऐक ना, वडापावचे पैसे दे. हा तू रिक्षेचे पण पैसे आहेत ना तुझ्याकडे? ठीक आहे. मुक्ताला ना मी सोडणार नाही. अरे वा मुक्ताबाई, ताप गेला की नाही तुमचा? चला बघूया. अरे बापरे, ताप तर गायब झालाय. आता डोळ्यात पाणी नाही, आता आपण नारळाचं पाणी प्यायचं. हा घे, पटकन पी. नको मुक्ते, आपल्याकडे नको हा ऑप्शनच नाहीये. हा, आपण पाणी प्यायचं पटकन. चला. तू नको ना प्लीज. मुक्ते, आज मला काकू घराबाहेर काढणार बहुतेक. का? का म्हणजे काय? अगं त्या जाताना मला सांगून गेले आहेत, आपल्या मुक्ताची काळजी घे, तिला काय हवं नको ते बघ. आता तू काय खाणार नाही पिणार नाही म्हटल्यावर त्या मला घराबाहेर काढणार. मग काय, मला घराबाहेर राहावं लागणार. मग रात्री बाहेर झोपायचं. मग असे मोठे मोठे डास मला चावणार. अरे बापरे, अरे बापरे, मग काय कशी झोप लागणार? मुक्ते, आपण एक काम करूया. आपण ना तुझ्या आजारी असण्याचा व्लॉग बनवूया. हा, त्यात तू सांग, हाय मी मंचली मुक्ता, पण आता थोडी हलचली मुक्ता झालीये. चला चला चला, शाळेचं पाणी प्या. चला चला चला. सत्तू, थँक्यू. का? तू कालपासून किती माझी काळजी घेतोस. तू आहेस ना म्हणून माझं अर्ध टेन्शन गेलं. मला त्रास होत होता, सारखं सारखं तेच डोळ्यासमोर येत होतं. माझी लाडकी बहीण आहेस तू. तुला कुठलाही त्रास झाला ना तर हा भाऊ तुझ्यासाठी कायम असेल. हा, आपण आता जसं मनात ठेवलंस ना तसं मनात नाही ठेवायचं. हा, सगळं भावाला सांगून टाकायचं. आता गोड बहिणीने काय करायचं, पाणी प्यायचं. चला 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 चला. दीदी, एक विचारू का? हो, विचार ना. म्हणजे या गडबडीमध्ये तुझ्याशी बोलायचंच राहून गेलं. स्वतःला त्रास नाही ना करून घेतेस? हळूहळू सगळं जुनं विसरायला हवंय आता. हो आई, पण तू असं सगळं अचानक का विचारतेस? दीदी, आज ओळखते का ग मी तुला? रात्र रात्र जागी असतेस. परवा पाहिलं मी, खिडकी बाहेर
एकटक बघत काहीतरी विचार करत बसली होतीस. नाही अगं आई, ते सहज बसले होते मी. दीदी, आई बरोबर सगळं मन मोकळं करायचं असतं, तिला सगळं सांगायचं असतं रे बाळा. बाबा आले, मी बघते. अगं बाबा आता निघालेत हॉस्पिटलमधून. मला फोन आला होता मगाशीच त्यांचा. कोण अशी बेल वाजवते? थांब मी बघते. आई, सानू, अचानक आई, आई बरी आहेस ना तू? ठीक आहेस ना? म्हणजे दीपूमुळे तुम्हाला सगळ्यांना खूप टेन्शन आलं असेल ना? हो, पण तू अचानक कशी काय आलीस? ती एकटीच नाही आलीये, मी पण आलो. हळू हळू हळू. सानू, घरी सगळं ठीक आहे ना? हो दीदी, सगळं ठीक आहे. माझं सासर कानविंद्यांसारखं थोडीच आहे. आत ये. आई, सासूबाईंचा काही फोन वगैरे आला होता? नाही का? मीच पाठवलं. हो 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 हो, हे हो, सासूबाईंनाच पाठवलं आम्हाला इथे. तुम्ही दोघं काय बोलताय ना, मला काहीच कळत नाही. ऍक्च्युली मलाही कळत नाही मी काय बोलतो. आई, ते त्या दिवशी मी तुमच्या सगळ्यांबरोबर संबंध तोडून इथून निघून गेले. मी ठरवलं होतं की परत नाही यायचं या घरी, पण मग दीपूचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, मग यावंच लागलं ना. काळजीपोटी सासूबाई म्हणाल्या की दीपूचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय, तुम्ही सगळे खूप टेन्शन मध्ये असाल, मग आधार द्यायला जा म्हणून आले मी. काळजीपोटी. बेबू, तू असा बसलायस काय? जा ना, ती बॅग बेडरूम मध्ये ठेव. जा. बेडरूम मध्ये? तिकडे? मी नाही जाणार. तिकडे बेड लांब लांब आहेत. म्हणजे लांब लांब आहेत म्हणजे अगं मला झोपेत लोळायची सवय तुला माहिती आहे ना. तो बेड लहान पडतो म्हणून मी इथेच झोपतो ना हॉलमध्ये, काय टेन्शन नाही. दीदी, कार्तिकसाठी काही कॉफी वगैरे काही? हो, करते. ऐक ना, तुला कोल्ड कॉफी येते ना? हा, कोल्ड कॉफी. ऐक नक्कीच येते ना तुला, म्हणजे त्याच्यात बर्फ टाकतात. हो माहितीये, मी करते. हा कर, कन्फ्यूज नको होस. चेहऱ्यावरनं वाटतंय ते म्हणून सांगितलं. आई, मी जरा फ्रेश होऊन येते. माठ, लाल लाल माठ. सासूबाई ऐका ना. फ्रीज मध्ये गार पाणी आहे का? नसेलच, जाऊ दे. असो, एक काम करा, पाण्याचा ग्लास घ्या, त्याच्यामध्ये 2 बर्फ टाका आणि मला द्या. कसा कोरडा पडलाय माझा. काय रे देवा, मास्तरांचं घर आहे, पसारा बघा. काय ते राहायचंय काही दिवस. दीपिका, तुम्ही दोघंही सारखेच आहात. तोही ऐकत नाही आणि तूही ऐकत नाहीस. तू बघितलंस का काय अवस्था झालीये त्याची? 2 दिवसापासून अन्नाचा कण नाहीये पोटात आणि नाही झोपलाय तो. त्याला काही सांगण्याचा प्रयत्न केला ना, तो म्हणतो दीपिका बरी होईपर्यंत मला काही नको.
दीपिका, काय करू मी या मुलाचं? त्याला ओरडू का? काही उपयोग नाही, तो नाही ऐकणार आहे माझं. दीपिका, तू उठ आणि तू ओरड त्याला. तू इंद्रा, दीपिका उठली ना की मी सगळं सांगणार आहे तुझ्याबद्दल तिला. आई, हे बघ इंद्रा, तू 2 दिवस झाले काही खाल्लं नाही, झोपलाही नाहीयेस तू. आई, मी तुझं काही ऐकणार नाहीये. मी आता तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. तू खायचंयस थोडस आणि थोडा वेळ झोपायचंयस. मी सांगत नाहीये, मी ऑर्डर देतेय तुला. तुला ते करावं लागणार आहे. आई, डोळे झाकले तरी दीपिका मॅडमचा चेहरा समोर दिसतोय. खूप वाईट वाटतं की काहीच करू शकत नाहीये. मला सगळं कळतंय, पण दीपिकाला ही अशा अवस्थेत बघून मला इतका त्रास होतोय. तुझं काही झालं तर मी कुणाकडे बघायचं? नाही, तू 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 प्लीज काहीतरी खाऊन घे. आईचं ऐकणार नाहीयेस का रे? इंद्रा, खाशील ना? तू बस इथे. सर, तुम्ही गेला नाहीत अजून घरी? तू काही खात नाहीयेस असं समजल्यावर मी निवांतपणे घरी कसा जाऊ शकेन रे? काय काय झालं? का खात नाहीयेस तू? नाही, असं काही नाहीये सर. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय खायला. बस अरे बस बस. सर, मला खरंच काही नकोय. मला वडिलांच्या स्थानी तू मानतोस ना? माझं ऐकणार नाहीस मग? भेळ आणली तुझ्यासाठी. घे घे. ते का आमच्याकडे मिरचीचं फार खाल्लं जात नाही, पण मिरचीशिवाय भेळीला मज्जाच नाही. तू अशीच म्हणायची काय? घे घे. अरे तो चेहरा ओढल्यासारखा का दिसतोय? नीट झोपत नाहीस वाटतं? नाही, असं काही नाही सर. लवकर डोळे कधीच खोटं बोलत नाही. कसं आहे, आजकालच्या जगात प्रत्येक गोष्ट स्वतःच्या स्वार्थासाठी केली जाते. अशा वेळी तुझ्यासारखी माणसं अजूनही आहेत. ती माणसं निरपेक्ष भावनेनं सतत दुसऱ्यासाठी काही ना काहीतरी करत असतात. आणि कसं आहे, तुझ्यासारख्याच माणसांमुळे नात्यातलं मूळ अधिक वाढतं. सर, मी खात. अरे का 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 आता तू फक्त माझं एक ऐकायचंस. आपल्या
दीपूची काळजी घेतोस ना, जरा स्वतःची पण काळजी घे. झोप थोड्या वेळ. हा, याचा अख्खी वेळ संपव. झोप थोडा वेळ. सर, डोळे उघडे असताना हे असं वाईट स्वप्न बघतोय मी. कदाचित डोळे बंद केल्यावर अजून काहीतरी वाईट स्वप्न दिसेल आणि मी आता अजून कुठलं दुःख नाही झेलू शकत. त्यापेक्षा मी असा जागाच बरा आहे. निदान डोळे उघडे असल्यावर मॅडम बऱ्या होतील ही आशा तरी ठेवता येते.